महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाजवळ नांदेड येथे धनगर समाज बांधवांच्या वतीने एसटी अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीसाठी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। 1950 पासून धनगर अनुसूचित जमातीत असून सुद्धा अद्यापर्यंत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली नसल्याने घटनात्मक अन्याय धनगर बांधवांवर झाला आहे। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र यांनी धनगड एकच एक असून अनुसूचित जमाती एसटीचे प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी जीआर काढण्याचे आश्वासन दिले आहे व त्यासाठी न्यायालयात टिकेल असा जीआर काढण्यासाठी मंत्रालयातील संबंधित विविध विभागाचे प्रधान सचिव माननीय महाधिवक्ता महाराष्ट्र व 5 सामाजिक कार्यकर्त्यांची समिती गठीत केली आहे। त्या समितीचे सदस्य सत्याग्रही ॲडव्होकेट कोकणे प्रशांत प्रभू आहेत। सदर समितीने कायद्याच्या कसोटीवर व न्यायालयात टिकणारा जीआरचा ड्राफ्ट तयार करून दिला असून सुद्धा अद्याप प्रशासनाने जीआर निर्गमित केला नाही। 2 दिवसात जीआर निर्गमित करावा या मागणीसाठी पुन्हा गांधी जयंती निमित्त हा सत्याग्रह सुरू करावा लागल्याचे ॲडव्होकेट कोकणे यांनी सांगितले। या प्रसंगी सभापती बबन वाघमारे यांनी सरकारला याची किंमत मोजावी लागेल असा गर्भित इशारा दिला। या प्रसंगी महाराष्ट्रातील ज्येष्ठ व वयोवृद्ध नेते ॲडव्होकेट गुंडेरावजी बनसोडे उपस्थित होते। सदर सत्याग्रह आंदोलन यशस्वी करण्यासाठी श्री श्याम निलंगेकर, माधवदादा जमदाडे, रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश सचिव, सभापती बबनजी वाघमारे, ॲडव्होकेट कोकणे प्रशांत प्रभू, सरपंच संतोष बारसे, चंद्रकांत रोडे, मंगलाताई साखरे, हनुमंत बनाळे, बालाजी नारे, मारुती चिंतले, मल्लू परसुरे, व्यंकट शहापूरकर, खंडू अकोले, विठ्ठल काळे, मारुती तारे, राम ठोंबरे, गणपत मेने, पांडुरंग पवार, राजेंद्र तुडमे, वैभव धणगे, सुधाकर खोडे, काशीनाथ वाघमारे, आनंदा तडखेल, सटवाजी डाके, नारायण बकाल, बालाजी शेंबोले आदीसह मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता। उपवर्गीकरणाचा या ठिकाणी बहुजनावर आणि या देशावर जो अन्याय केलाय तो हाणून पाडण्यासाठी आज नांदेड जिल्ह्यामध्ये राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांची शपथ घेऊन हा धनगर समाज आणि त्याच्या सोबत बाबासाहेबाच्या संविधानाला मानणारा प्रत्येक जातीचा प्रत्येक समाजाचा माणूस आज धनगर समाजासोबत उभा टाकलेला आहे। याच्यासाठी उभा टाकलेला आहे। आज 2 ऑगस्ट महात्मा गांधीची जयंती, ज्या मिठाच्या सत्याग्रहासाठी त्यांनी जे आंदोलन केलं होतं, मीठ खाऊन या देशाचं जे बैमान झाले आणि जी लोक या देशाचं पीठ खाऊन या देशाला प्रत्येक माणसाला पीठ पाहतोय आणि मेडिकल जे रिपोर्ट आलेले आहेत, ज्या आरोप झाल्या लक्ष्मणजी हाके साहेबांनी पोलीस स्टेशन जाऊन मेडिकल त्यांचे युरिन असेल ब्लड ग्रुप टेस्टसाठी दिलेले आहेत आणि त्याचा अहवालसुद्धा आपल्याकडे आलेला आहे, ते निगेटिव्ह आहे। हे जे आरोप चाललेले आहेत, आज ओबीसीच्या नेते असेल धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांचे आरोप चाललेले आहेत, जे हल्ले करतायत याचा आम्ही प्रथमतः निषेध करू। पाहिलं तर हे निषेधार्थ आहे, आम्ही हा कधीही खपून घेणार नाही। आणि जे राजेंचे जे काय गुंडा लोक आहेत, आम्ही शासनाला काल कलेक्टरला सुद्धा निवेदन दिलेलं आहे की त्यांना अटक झाली पाहिजेत, ही दादागिरी कुठतर थांबली पाहिजे। आता याच्या पुढे आमचा समाज कधीही सहन करणार नाही, त्याचा विटका जोरात पत्थर से देंगे, आम्ही सहन करणार। धनगर समाजाचा अन्याय अत्याचार आजपर्यंत करत आलेले आहेत, ते अन्याय कुठतर दूर करून या मायबाप सरकारला आमचे एक इशारा आहे। आज जर तुम्ही धनगर समाजाचा जे एसटी आरक्षणाचा जे संदर्भात आम्ही जे सत्याग्रह ज्याच्या जर मागण्या लवकर पूर्ण नाही केल्या साठी अंमलबजावणी करण्यासाठी ह्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि त्यांनी जर नाही केले तर हे तीव्रपणा चालू होईल। आणि आज जसं महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला त्या पद्धतीने आणि आज आम्ही सत्याग्रहाचा कार्यक्रम इथं ठेवलेले आहे। विचार करावा लागेल, मात्र ऑलरेडी आमचं तिथं लिहिलेलं आहे ते एसटी आरक्षणामध्ये अंमलबजावणी करायचं आहे, फक्त काहीच करायचं नाही त्यांना। तर एवढं कर्तव्यास आज 70-75 वर्ष झालं आमच्या समाजाला एक घोंगडं जसं आमचं असते त्या पद्धतीनं भिजवत ठेवत आहे, कारण आमचा समाज शांत आणि संयमी आहे। त्याचा उद्देश म्हणजे त्यांनी शांत संयमीचा फायदा आज या आतापर्यंतच्या सरकारनं घेतलेला आहे।
म्हणून एवढं सांगायचं माझा एकच उद्देश आहे, जर सद्यस्थिती अशी आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उपोषणे, आंदोलने, धरणे आणि विविध कायदेशीर मार्गाने जे आंदोलने झालेत त्याच्या परिणामस्वरूप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी 15 तारखेला आमची बैठक घेतली होती आणि त्या बैठकीत घोषित केलं की धनगरांना एसटीचा म्हणजे अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली जाईल। ती अंमलबजावणी करण्यासाठी GR काढला जाईल आणि तो GR न्यायालयीन पातळीवर, कायद्याच्या पातळीवरही कसा टिकला जाईल यासाठी एक समिती नेमून त्या समितीला ती जबाबदारी दिलेली आहे GR ड्राफ्ट करण्याची। त्या समितीमध्ये संबंधित विविध विभागाचे प्रधान सचिव आहेत, 3 ॲडव्होकेट जनरल आहेत आणि आम्ही 5 सामाजिक कार्यकर्ते आहोत। आमदार प्रकाश अण्णा शेंडगे आहेत, इतरही आहेत। मी स्वतः त्या समितीचा एक सदस्य आहे। आम्हाला दिलेल्या वेळ मर्यादेच्या आत म्हणजे 30 तारखेच्या आत आम्ही आमचा अहवाल तयार केला आणि जो अनुसूचित जमातीच्या आरक्षण